मना आता एक धक्कादायक बातमी समोर येते। शेतकरी संकटात असताना बँकांनी कर्ज वसुलीसाठी तगादा लावल्याचं दिसून येतंय। धाराशिव जिल्ह्यामधील संचितपूर गावातील 27 शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी बँकेने नोटीस पाठवलेली आहे। अतिवृष्टी आणि स्वतःच्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालेलं असताना बँकांकडून वसुली मात्र सुरू आहे। या संदर्भातील आढावा घेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी। तर हा आढावा सुद्धा आपल्याला पाहायचा आहे। मात्र धाराशिवमधून एक धक्कादायक बातमी, शेतकरी संकटात असताना बँकांनी कर्ज वसुलीसाठी तगादा लावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। एकीकडे शेतकरी आर्थिक संकटात आहेत। अतिवृष्टी आणि सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे मराठवाड्यातील शेतकरी चांगला संकटात सापडलेला आहे। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना कुठेतरी आधार देण्याची आवश्यकता असताना दुसरीकडे बँकांनी मात्र आता सक्तीनं पीक कर्जाची वसुली जी आहे ती सुरू केलेली पाहायला मिळते। धाराशिवच्या संचितपूर गावातील 27 शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठीच्या नोटिसा ज्या आहेत ते देण्यात आलेल्या आहेत। हे ग्रामस्थ जे आहेत दृश्यांमध्ये आपण पाहताय, हे संपूर्ण ग्रामस्थांना या ठिकाणी नोटिसा ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत। या ठिकाणी आपण पाहू शकतो की त्यांच्या हातात या बँकांनी दिलेल्या नोटीस आहेत। या मामांच्या हातात जर बघितलं दोन नोटीस आपल्याला बघायला मिळतात। त्यांची एक नोटीस आहे, त्यांच्या मुलाला आलेली एक नोटीस आहे। अशा पद्धतीनं कर्ज वसुलीचा जो तगादा आहे तो आता या बँकांकडून कुठेतरी लावण्यात येतोय। काय मामा ही काय आता कशाने कर्ज भरावं? ही आश्वासन दिलं होतं त्याने कर्ज माफी करू म्हणशीने, कर्ज माफी बी नाही, काहीच नाही। बँकेली साहेबीन न्यायचा म्हणावं काढून, सांगा शासनाला साहेबीन काढून न्यायचा। ही नोटीस काय सांगा? हे तर पैसे भरा म्हणतंय। काय आता मागणी काय मग तुमची? मागणी काय? कर्ज माफी करायची। सोयाबीन गेले, सोयाबीनचं अनुदान मिळालं पाहिजे। नदी काठचं खरडून गेले, त्याला तलाठी म्हणतो तो गेलेलंच नाही। हे बघाय म्हणावं कोण आमदार खासदार असतील त्यांना। खरडून गेलेलं तर काहीच नाही, खरडूनला बी नाही, कशालाच काही नाही, तलाठी बोलू देत नाही। आणखी इथे युवक पण आहेत, काय अजून ज्येष्ठ नागरिक दिसत आहेत आपल्याला। नोटीस आहे यांच्या प्रत्येकाच्या हातात आपल्याला बघायला। काय नोटीस आहे मला सांगा बरं, दाखवा बरं काय नोटीस आहे नेमकी। बँकेनं नोटीस पाठवलेली आहे पीक कर्ज भरा म्हणून। मग हे बँकेनं आम्हाला प्रेमपत्र पाठवलेलं आहे सगळ्या शेतकऱ्याला गावातल्या, किंवा कर्ज भरा म्हणून। एकतर सोयाबीन शेतकऱ्याची पूर्ण गेलेले आहे, शेतकरी एकतर मरणाच्या दारात आहे सध्या आता, आणि बँकेचा तगादा आहे की पीक कर्ज भरा म्हणून। एकतर शेतकऱ्याचं सोयाबीन अनुदान नाही। बघा हे दिसतंय नोटीस, त्याच्यावर तर नूतनीकरण म्हणून आलंय। काय कर्ज भरा म्हणूनच भरा म्हणतात, कर्ज आहे सगळं, हे जेवढा आकडा आहे तेवढा भरा। मग आता शेतकरी जर एवढा भरू शकणार नाहीत ना, कुठनं पैसे भरायचे ते अवघड आहे ना सध्या। सोयाबीन तर 100% गेलेले आहे, 100% गेलेले, काहीच राहिलेलं नाही सोयाबीन मध्ये। आता पैसे भरायचे कुठून? हा आता शेतकऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही।